राम राम मंडळी. महाराष्ट्राची कुस्ती परंपरा ही वर्षानुवर्ष प्राचीन आणि प्रभावशाली राहिली आहे. या परंपरेतील सर्वोच्च स्थान असलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही केवळ राज्यातील कुस्तीप्रेमींना उत्सुकतेने वाट पाहावी लागणारी स्पर्धा नाही, तर ती पैलवानांसाठी एक स्वप्न, एक ओळख आणि त्यांच्या कठोर परिश्रमाचे प्रतीक आहे. महाराष्ट्र केसरीसाठी पैलवान वर्षानुवर्ष मेहनत करतो, मातीवर घाम गाळतो, दुखापती सहन करतो आणि एकाच उद्दिष्टासाठी सज्ज राहतो. याच पार्श्वभूमीवर यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबत सध्या संपूर्ण कुस्ती क्षेत्रात उत्सुकता आणि अपेक्षा वाढल्या आहेत. जरी अधिकृत तारीख आणि स्थळ अजून जाहीर झालेले नसले, तरी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने अलीकडेच विविध राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धांबाबत संकेत परिपत्रके प्रसिद्ध केली आहेत. या परिपत्रकांचा अभ्यास केला असता अंदाज येतो की महाराष्ट्र केसरी 2026 ही स्पर्धा जानेवारी 2026च्या अखेरीस किंवा फेब्रुवारी 2026 दरम्यान कधीही आयोजित होऊ शकते. या कालावधीवर आधारित अंदाज असून प्रशिक्षक, पैलवान आणि कुस्तीप्रेमी यांच्यामध्ये चर्चा होत आहे. सर्वसाधारणपणे स्पर्धा आयोजित करण्यासाठी अनेक बाबींचा समन्वय आवश्यक असतो. आयोजक जिल्ह्याची निवड, मैदान आणि सुविधा यांची तयारी, आर्थिक नियोजन, राज्य संघटना, जिल्हा संघटना आणि स्थानिक संस्था यांच्यातील समन्वय, तसेच निवड चाचण्या आणि इतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे वेळापत्रक यांचा विचार करूनच अंतिम तारीख निश्चित होते. त्यामुळे अधिकृत तारीख जाहीर करण्यात विलंब होतो. तरी सुद्धा यामुळे पैलवानांची तयारी थांबत नाही, ती सतत चालू राहते. कारण महाराष्ट्र केसरीसाठी तारीख आली की सराव सुरू करायचा असा विचार चालत नाही. महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा एका दिवसात जिंकली जाणारी नाही. ती वर्षानुवर्षांची मेहनत, घाम, दुखापती आणि समर्पण यांची परीक्षा असते. जरी तारीख जाहीर न झालेली असेल तरी अनेक पैलवान वजन नियंत्रण, माती आणि मॅटवरील सराव, शारीरिक तंदुरुस्ती, आहार आणि झोप याकडे लक्ष देत आहेत. कारण तयारी सतत असणे आवश्यक आहे, अन्यथा स्पर्धेत टिकणे कठीण ठरते. ही स्पर्धा फक्त कुस्ती नाही, तर ती पैलवानांसाठी आणि त्यांच्या गावासाठी, तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी एक महत्वाची ओळख आहे. ग्रामीण भागातील अनेक पैलवानांसाठी ही स्पर्धा आर्थिक अडचणींवर मात करण्याची संधी, समाजातील ओळखीची मिळकत आणि स्वप्न पूर्ण करण्याची संधी ठरते. त्यामुळे महाराष्ट्र केसरीसाठी त्यांची तयारी आणि प्रयत्न अधिक गंभीर असतात. सध्या ठिकाण निश्चित झालेले नाही, परंतु अनेक जिल्ह्यांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यासाठी चर्चा चालू आहेत. आणि पारंपरिक कुस्ती संस्कृती असलेल्या आपल्या महाराष्ट्राच्या काही भागात स्पर्धा घेण्याची शक्यता जास्त आहे. पूर्वीच्या अनुभवावरून सांगता येईल की महाराष्ट्र केसरी ग्रामीण किंवा अर्धग्रामीण भागात आयोजित होण्याची शक्यता जास्त असते. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अधिकृत परिपत्रक हे सर्वांना वाट पाहण्यास भाग पाडते. या परिपत्रकात अंतिम तारीख, स्थळ, पात्रतेच्या अटी आणि स्पर्धेचा संपूर्ण आराखडा जाहीर केला जाईल. तोपर्यंत उपलब्ध संकेतांच्या आधारे तयारी सुरू ठेवणे हेच पैलवानांसाठी योग्य धोरण आहे. महाराष्ट्र केसरी 2026 बाबत काही गोष्टी निश्चित आहेत. स्पर्धा नक्कीच होणार आहे, कालावधी साधारण स्पष्ट आहे आणि अधिकृत घोषणा लवकरच अपेक्षित आहे. त्यामुळे पैलवानांनी, प्रशिक्षकांनी आणि कुस्तीप्रेमींनी अफवांवर विश्वास न ठेवता संकेताचा अभ्यास करून आणि तयारीत कोणतीही तडजोड न करता सज्ज राहावे. महाराष्ट्र केसरी ही संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही, ती मिळते तीच फक्त सर्वोत्तम तयारी असणाऱ्यांनाच मिळते. धन्यवाद.